नमस्कार, मी प्रियंका. आपल्या या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फोडणीच्या शेवया. त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट आहे शेवया, मिरची, लसूण, कोथिंबीर, टमाटर, कट केलेला कांदा, कढीपत्ता. नंतर स्पायसेसमध्ये लागणार आहे आपल्याला मिरची पावडर, हळद, मीठ, जिरे पावडर आणि मोहरी. चला मग आता आपण प्रोसेसला सुरू करूया. कढईत थोडंसं तेल टाकायचं. शेवया चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या. कढईत आपण 2 पळी तेल घेतलं. त्यात आपण घालणार आहोत मोहरी आणि जिरे. जिरे आणि मोहरी चांगली झाली की त्यात आपण थोडासा लसूण घालू. मग आपण त्यात थोडासा कढीपत्ता टाकू. मग थोडीशी मिरची, आणि नंतर चॉप केलेला कांदा. कांदा चांगला लाल गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आपला परतला गेलेला आहे. आता आपण घालूया थोडेसे टमाटर, चॉप केलेले टमाटर. टमाटर आपण परतून घेऊ आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाकू. टमाटर सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला चांगलं परतून घेऊ. टमाटर मऊ शिजलं की आपण त्याच्यात पाणी घालून घेऊया. 1 वाटी शेवयाला साधारणतः 1 कप पाणी असं प्रमाण घ्यावं. पाणी चांगलं उकळलं की शेवया त्यात घालायच्या. पाणी चांगलं उकळलं की त्या उकळत्या पाण्यात आपण परतलेल्या सर्व शेवया टाकून द्यायच्या आणि त्याच्यात थोडंसं चवीप्रमाणे मॅगी मसाला टाकायचा. खूप नाही, थोडासा टाकायचा. आणि शेवया चांगल्या मिक्स करून घ्यायच्या पाण्यात. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून मंद मीडियम आचेवर 5 मिनटं शेवया होऊ द्यायची. 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि आपल्या शेवया रेडी आहे. तर अशा प्रकारे आपल्या फोडणीच्या शेवया रेडी झालेल्या आहे. तुम्हीही बनवून बघा आणि टेस्ट नक्की सांगा.